नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मोदी सरकारने जे अभूतपूर्व काम करून दाखवलेलं आहे गेल्या 12 दिवसात, एक तपपूर्ती झालेली आहे. त्याच्यामधलं एक अग्रगण्य जर का नाव घ्यायचं असेल, तर ते अर्थात गृहमंत्री अमित भाईंचं घ्यावं लागेल. मला वाटतं सरदार पटेलांनंतर इतका कर्तबगार गृहमंत्री आपल्या देशाला क्वचितच लाभला असेल. आणि त्यांच्या शिरपेचामध्ये एकामागून एक ते भर टाकत चाललेले आहेत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा अमित भाईंनी केल्या आणि त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्या हालचालींमधून त्यांची दूरदृष्टी जशी दिसते, कामाचा झपाटा दिसतो आणि पुढचे कित्येक वर्षाचं प्लॅनिंग दिसतं. हे काय गोष्टी आहेत आणि त्यांनी नेमकी कोणती पावलं उचललेली आहेत, हे एका छोट्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बघू. मी स्क्रीन शेअर करते म्हणजे त्या गोष्टी तुम्हालाही बघता येतील. कारण नुसतीच हेडलाईन आहे असं सांगून उपयोग नाही. तर त्याच्यावरती आपल्याला बघता सुद्धा आलं पाहिजे, की नेमकं काय आहे ते. तर ही पहिली जी बातमी तुम्हीही बघितली असेल, ही मे 26 ची बातमी आहे. त्याच्यात म्हटलंय, की अमित भाई 4 राज्यांचा दौरा करणार आहेत आणि तो कशासाठी? तर बॉर्डर सिक्युरिटी म्हणजे सीमावर्ती भागामधली सुरक्षा व्यवस्था कशी आहे? त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का? हे ते जातीने जाऊन बघणार आहेत. ही पाहणी अत्यंत महत्त्वाची झालेली आहे, कारण आपण अनेक व्हिडिओमधून मी विशद केलं, की केवळ भारताचे जे सगळे शेजारी देश आहेत, त्यांना हाताशी धरायचं आणि मग भारतासाठी एक सुरक्षेचा प्रश्न निर्माण करायचा, गंभीर समस्या निर्माण करायची. या प्रयत्नामध्ये भारताचे शत्रू गुंतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अमेरिका असेल, पाकिस्तान असेल, तुर्कस्तान असेल, चीन असेल, ह्या सर्वांनी मिळून एक प्रकारची आघाडी, त्यांचे सुद्धा जे इंटरेस्ट आहेत ते एकमेकांना क्रॉस करतात, छेद देतात, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत आणि ते सगळे आपल्या मुळाशी येतात. तेव्हा आपल्याला आपल्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत. ह्या 4 राज्यांची जी नावं घेतलेली आहेत, त्याच्यात राजस्थानमध्ये ते जाऊन आले, गुजरातमध्ये जाऊन आले, वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन आले आणि पुढच्या काही दिवसात आता ते त्रिपुराला सुद्धा भेट देणार आहेत. ही सगळी राज्य किती महत्त्वाची आहेत ते आपण जाणतो. आणि ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 वगैरे आपण म्हणतो, पण त्याच्या आधी जर का हे काम झालं नाही, तर नेमकं काय होईल तुम्ही सुद्धा कल्पना करू शकता. त्या अमित भाईंची मुलुकगिरी सुसाट चालू आहे, भन्नाट कामगिरी चालू आहे. हे नुसत्या ह्या दौऱ्यांच्या यादीवरून आपल्याला लक्षात येतं. आणि त्यांनी काय केलेलं आहे बघा, ते म्हणतायत की टेक्नॉलॉजी बूस्ट देणार आहे. इट वुड ट्रान्सफॉर्म द कंट्रीज ईस्टर्न अँड वेस्टर्न बॉर्डर्स इंटू स्मार्ट बॉर्डर्स अमिड इंटेन्सिफाईड कर्व्स ऑन इन्फिल्ट्रेशन. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून आता घुसखोर आत येणार नाहीत अशा प्रकारे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा सुरक्षित कशा होतील याची पावलं उचलली जात आहेत आणि त्याची ही बातमी आलेली आहे. ही 26 मे ची बातमी आहे. एक आठवडा होऊन गेला. त्याच त्याच्यानंतर 29 मेला जी आलेली बातमी आहे, ती महत्वाची बातमी आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की बिहार के सीमांचल क्षेत्र में सुरक्षा घुसपैठ जनसांख्यिकीय बदलाव से जुड़े मुद्दों पर केंद्र सरकार की व्यापक जांच की तैयारी सुरू है. म्हणजेच जे घुसपेटी आहेत घुसखोरांच्यामुळे तिथला एक जनसंख्येमधला जो समतोल आहे, तो समतोल ढळलेला आहे. म्हणजे पूर्वी जर का हिंदू बहुल भाग होते, त्या भागामध्ये घुसखोरी अशी झालेली आहे, की ते आता अन्य धर्मीय लोक तिथे आपल्याला प्रामुख्याने वावरताना दिसतात, तिथे सेटल झालेले दिसतायत. तेव्हा हे सगळं कसं आणि काय झालेलं आहे, त्याचा जमिनीचे सौदे कसे केले गेले आणि जो सौदा 50 लाखाच्या वरचा आहे, त्या प्रत्येकाची चौकशी करा. व्यापक चौकशी करा आणि मुळाशी जा त्याच्या, याचे आदेश दिले गेलेले आहेत. हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे, कारण परकीय लोक येतात आणि अमाप वारेमाप पैसा टाकून जमिनी ताब्यात घेतायत आणि मग त्याचा वापर हा त्यांच्या स्वतःच्या कामासाठी केला जातो आणि ही गंभीर समस्या आहे सुरक्षेसाठी.
ही जी बातमी आहे, ही महत्वाची बातमी आहे आणि ह्याच्यात ते असं म्हणतायत, हीच ही रिअल इस्टेटची बातमी जी मी म्हटलं, की सर्व मेजर रिअल इस्टेट डील्स जे आहेत आणि कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स या सर्वांचा तडा लावला जाईल. याच्यामध्ये ऑल एस-डी-एम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स आणि यांना स्पेशल मॅजिस्ट्रेट्स ह्या सगळ्यांना अलर्ट केलं गेलेलं आहे. म्हणजेच इथून पुढे अशा जर का सौद्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी कोणी आला, तर त्याचे ताबडतोबीने कदाचित रजिस्ट्रेशन होणार नाही आणि त्याची खोलामध्ये चौकशी केली जाईल, अशा पद्धतीची ही बातमी आलेली दिसते आणि हे मोठं पाऊल आहे लक्षात घ्या. कारण सरतेशेवटी ही घुसपेट होते, लोकसंख्या बदलाव होतो वगैरे आपण सगळे शब्द गुळमुळीत झालेले असतात. पण जे नव्याने येणारे लोक असतात, त्यांना तिथे त्यांची वस्ती बनवायची, त्यांना प्रॉपर्टी मिळवून द्यायची, त्यांना उद्योगधंदा मिळवून द्यायचा, ह्याच्यासाठी एक मोठी यंत्रणा राबवली जाते आहे या बाहेरच्या देशांकडून. आणि हे सगळं कशासाठी होतंय? तर त्यांना आधार कार्ड मिळवून दे, त्यांना व्होटर कार्ड मिळवून दे, म्हणजे सरकारचे सगळेच्या सगळे फुकटपणाचे फायदे उकळायचे, आमच्या निवडणुकांमध्ये मतदान करायचं. ते जणू इथले नागरिक असल्यासारखे आणि सगळ्या सोयी-सुविधा घेऊन पुन्हा मोदी सरकारच्या विरोधामध्ये मतदान चाललेलं आहे आणि हे सगळं दुष्टचक्र थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी 50 लाख ही मर्यादा महत्वाची आहे. कारण जेव्हा सीमावर्ती भागामध्ये 50 लाख ही खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो. तुमच्या माझ्यासारखे जे आपण म्हणतो की शहरात राहणारे लोक आहोत, त्यांच्यासाठी हे महत्वाचं नसेल कदाचित. पण तरी सुद्धा अ, सीमावर्ती भागामध्ये जर का तुम्ही गेलात, तर त्यासाठी मात्र ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. आणि पण पुन्हा एकदा शेअर करते. ही एक मोठी घोषणा अमितभाईंनी केलेली दिसते आणि त्याच्यात ते असं म्हणतायत, की इथून पुढे आम्ही धर्म परिवर्तन होऊ देणार नाही. म्हणजे बेकायदेशीर धर्म परिवर्तनाचे जे सगळे उद्योग चाललेले आहेत, त्या प्रत्येकावरती रोख लावली जाईल. आणि हा जो प्लॅन एक प्रकारे केला गेलेला आहे, हिंदूंची जनसंख्या करण्यासाठी, हा प्लॅन सुद्धा उधळला जाईल, असं अमितभाईंनी सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला अमितभाई असं म्हणतात, त्यावेळेला लोक अतिशय गंभीरपणे त्याच्याकडे ह्याच्यात काही वादच नाही. कारण असंच आश्वासन काही वर्षांपूर्वी नक्षलवादाबद्दल दिलेलं होतं आपल्याला आणि नक्षलवाद जर का होता, नक्षलवाद हा उतरणीला लागलेला आहे. पुढच्या 1 वर्षभरामध्ये या समस्येचं नामोनिशाण राहणार नाही म्हणून त्यांनी आश्वासन दिले आणि त्या दृष्टिकोनातून किती गंभीर पावलं त्यांनी उचलली आपण ते सगळे यशस्वीरित्या राबवून दाखवलेलं आहे. हे सगळ्यात मोठं महत्व आहे अमितभाईंचं, की ते जेव्हा ॲक्शन सुरू करतात तेव्हा बिलकुल काही बोलत नाही. परंतु ती ॲक्शन होत आल्यानंतर तुम्हाला जाणीव देते का हे काम हाती घेतलेलं होतं आणि हे काम आता पूर्णत्वाला नेण्यात आलेलं आहे. तेव्हा जर का ते आज धर्म परिवर्तनावरती बोलतात, तर त्यांनी त्याची भरपूर तयारी करून ठेवलेली असणार ह्याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही. आणि हे महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या. कारण एकंदरीतच गृहमंत्र्याचं काम काय, तर देश सुरक्षित ठेवणं हे गृहमंत्र्याचं काम असतं. आणि जे जे देशांतर्गत शक्य आहे ते देशांतर्गत करायला पाहिजे. मग जिथे परदेशाचा संबंध येतो, ती गोष्ट वेगळी. त्याच्यासाठी सरकारची इतर खाती महत्वाची असतात आणि ती लागू होतात. पण सीमावर्ती भागाची सुरक्षा मला असं वाटतं, की येत्या काही काळामध्ये संपूर्ण देशामध्ये एक मध्यंतरी प्रस्ताव आलेला होता, की सीमेपासून 50 किलोमीटर पर्यंतचा जो पट्टा आहे, तो बी-एस-एफच्या ताब्यात दिला पाहिजे. कारण ड्रोन्स येतात आणि अतिशय इझिली आता ड्रोनचं कसं झालंय बघतो. तेव्हा त्यांना मॉनिटर करण्यासाठी ज्या काही महत्वाच्या पॉवर्स असायला लागतात, त्या त्यांना देता याव्यात या दृष्टिकोनातून सुद्धा तयारी केली गेलेली आहे. आणि हे अमितभाईंचं जे काम आहे ते आता पूर्णत्वाला जाईल ह्याची मला शंका नाही याबद्दल. त्यांनी अर्थातच तो जो
आपला जो चिकन नेकचा परिसर आहे आणि लाल मुनेर हाट मधून टेहळणी करण्यासाठी म्हणून ज्या काही यंत्रणा उभ्या करण्याचं काम चालू आहे तिकडे, त्यांचा एअरपोर्ट त्यांनी वापरायची ती एअर स्ट्रीप आहे, ती स्ट्रीप वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक तुम्हाला माहिती असेल की चुंबी व्हॅली आणि तो पॉइंट आहे चीनचा, तिथून आपला जो चिकन नेक एरिया आहे तो अगदी काही किलोमीटर म्हणजे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यामध्ये येतो आणि म्हणून आणि ते उंचावर आहे, मी खाली असणार आहे. तेव्हा ऍडव्हान्टेज त्यांना असणार आहे. तोच प्रकार लाल मुनीर हाट वरून टेहळणी करणं अतिशय सोपं जाईल आणि तिथून मग संदेशवहन सुद्धा सोपं असेल. हे सगळे जे गोष्टी आहेत त्याला आळा कसा घालायचा याचा विचार गृहमंत्र्यांनी केलाय आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये आज धडकी भरलेली असेल. लक्षात घ्या, हे जे घुसखोर आहेत ते स्वतःहून बाहेर का मागे का चाललेले आहेत, त्याचं कारण ही जी काही कारवाई करण्याची त्यांनी पावलं उचललेली आहे, उगाच उचललेली नाही, ती कुठे ना कुठेतरी त्याची वचनपूर्ती होणार याची प्रत्येकाला खात्री आहे आणि म्हणून ते परत चाललेले आहेत लोक. त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की त्यांची मानसिक अवस्था काय आहे त्याबद्दल. पण आजच्या घडीला नेपाळ असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, म्यानमार असो, या सर्व आणि खाली श्रीलंका ज्याचा उल्लेख अजूनपर्यंत आला नाहीये, कारण ते जेव्हा शेवटच्या टप्प्यात जाईल तेव्हा अमितभाई त्याच्यावर बोलतील. पण तोही भाग ते दुर्लक्षणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण तमिळनाडूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन आहेत. म्हणजे तिथे स्मगलिंग मधून काय काय पकडलं जात आहे हा भाग वेगळा, तिथे ईडीच्या ऍक्शन, सगळा जो काळा व्यवहार असतो पैशाच्या जोरावर आणि जोपर्यंत पैसा उपलब्ध आहे तोपर्यंत त्याला अटकाव करता येत नाही आणि म्हणून कुठे ना कुठेतरी पैशाला अटकाव करणं महत्वाचं आहे. अमितभाईंची ही जी घोषणा आहे ना ही महत्वाची काय लक्षात घ्या, कारण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो इथे आले आणि ते कुठे गेले होते, मदर तेरेसांच्या संस्थेमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना रस काय आहे तर भारतामध्ये एक ख्रिश्चॅनिटीचं धर्मांतरण व्हावं याच्यावरती त्यांचा भर असतो आणि नेमके त्यांना चाप लावलेले आहेत. आज फंडिंग उपलब्ध नाहीये. हीच अवस्था त्यांना म्यानमारचा काही भाग म्हणजे रखीन असेल तुमचा ची काय ते त्यांचे ते बंडखोर आहेत, तो भाग एक ख्रिश्चन स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा अमेरिकेचे चाललेले ज्याच्यावर शेख बोललेले आहे. तेव्हा हे सगळं जे आहे हे कुठल्या दिशेने जात आहे ते त्यांना कळतंय आणि त्यांनी बरोबर त्याला चाप लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अमितभाईंची मुलुकगिरी जी आहे ती भन्नाट सुटलेली आहे. अश्वमेधाचा घोडा अडवण्याचं काम कुठल्याही राजकीय नेत्यांमध्ये उठलेलं नाहीये आणि म्हणून हे सगळे लोक आहेत, ते परकीय शक्तींच्या सहकार्याने इथे तग धरण्याचा प्रयत्न करतायत. त्या परकीय शक्तींना आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं अमितभाई हे खोडून काढतील, हाणून पाडतील याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. ज्या तडफीने त्यांनी 370 पूर्ण केलं, सीएए साठी वेगळी आडवाट शोधून काढलेली आहे, त्या दृष्टिकोनातून बघता ह्या सगळ्या गोष्टी थांबणं अशक्य आहे आता आणि हे असंच चालू राहिलं पाहिजे, सुरक्षित होऊ शकत नाही. तुम्ही भले असं म्हणाल की नाही बाबा आम्ही मोठी एवढी प्रगती करतो, आर्थिक प्रगती आमची चाललेली आहे वगैरे, तुम्ही पैसे जरूर कमवाल पण आणि तुमच्या घरामध्ये मोठा माल आणून ठेवाल, पण चोर येणार, दरोडेखोर येणार आणि ते लुटून देणार. मग तुमच्या कमवण्याला अर्थ काय? असं आहे. त्यामुळे जे तुम्ही कमवता आहात आज त्याची सुरक्षा सुद्धा महत्वाची असते आणि ते महत्वाचं काम हे गृहमंत्री आज करतायत, त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करते. आणि हीच तडफ आपल्याला शेवटपर्यंत बघायला मिळो अशी निदान माझी सदिच्छा आहे. तुमच्या सदिच्छा पण तशाच असतील अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.